गोपाल कृष्ण भगवान की जय. आता प्रत्यक्ष पांडुरंगाच्या सहवासात जाण्याची तीव्र इच्छा आणि त्या तीव्र इच्छेचं फलितही मिळालेलं आहे. भगवंताच्या सहवासात आलेले ज्ञानेश्वर. पण आज काय झालेलं आहे की ज्ञानेश्वर माऊलींनी त्यांचं कीर्तन सुरू केलं पंढरपूरमध्ये. आणि जनाबाईंनी बघितलं. बरं, तिला असं वाटायला लागलं की ज्ञानेश्वर माऊली कीर्तन करतायत, आपण सगळ्या लोकांना सांगितलं पाहिजे. अगदी गावात जाऊन ज्याला त्याला सांगते की नामदेवांचे अगदी जवळचे मित्र ज्ञानेश्वर आणि त्यांचं कीर्तन सुरू आहे, तुम्ही चला तुम्ही चला. अक्षरशः प्रत्येक लोकांना हाताला धरून आणण्याची तयारी. खूप सारे लोक जमले, कीर्तनही झालं. आणि कीर्तन झालं तेव्हा ज्ञानेश्वर माऊलीला आणि नामदेवांना असं वाटायला लागलं की आपण फार मोठे भक्त, पांडुरंगाच्या अगदी आपण जवळ राहतो आणि पांडुरंगाशी वार्तालाप करतो. एक ज्ञानमय आहे आणि एक भक्तिमय आहे. असे ज्ञानेश्वर ज्ञानमय आणि नामदेव भक्तिमय, असे दोनच भक्त भगवंताला आहेत. असं कुठेतरी ज्ञानेश्वर माऊलींना आणि नामदेवांना मनात वाटलं. परंतु हा परमात्मा कसा आहे बघा, मनामध्ये थोडं शल्य आलं, अहंकार झाला की भगवंताच्या फार लक्षात येतं. भगवंत लगेच विचार करतो की अरे गड्या, यांना अहंकार आलेला आहे, यांचा अहंकार कमी झाला पाहिजे. मग आता काय करायचं? भगवंताने खूप सारा विचार केला आणि पंढरपूर पासूनच 15 मैल अंतरावर अरणभेंडी नावाचं गाव आहे. या अरणभेंडीचा सावता माळी, माळ्याच्या घरामध्ये जन्म झाला. बरं, भगवंताला काय करायचं असतं ना, प्रत्येक जाती धर्मामध्ये जन्म घ्यायचा आहे. कारण कुणीच कमी नाही आहे आणि कुणीच फार उच्च नाही आहे, हे भगवंताला दाखवायचं असतं. या माळ्याच्या घरामध्ये जन्म झाला आणि लहानपणापासून खूप भक्ती भगवंताची. पण हे सावतामाळी काय करायचे, एवढ्या लवकर इतक्या जवळ पंढरपूर, पण एकदा सुद्धा पंढरपूरला जायचे नाही. मग पंढरपूरला जात नाहीत म्हटल्यानंतर काय व्हायचं की अगदी आपल्याच शेतामध्ये स्वकष्टाने जे कर्म करत असतो त्या कर्मामध्ये भगवंताला पाहायचे. हा मळा म्हणजे माझा विठ्ठल आहे आणि मी स्वतः हा मळा करतो, याचा अर्थ मी विठ्ठलाचा मळा राखण करतो, ही भावना त्यांची. आणि भगवंतानी काय केलेलं होतं की या सावता माळ्याचाच एकुलता एक मुलगा आहे. परंतु या सावता माळ्याला मोहमायेपासून दूर करण्यासाठी अचानक उभ्या उभ्याच मुलगा मृत झालेला. त्याचंही कारण असंच आहे की भगवंताला सावता माळ्याला मोहमायेपासून दूर करायचं होतं, म्हणून तरुणाताठा मुलगा गेला आणि ज्ञान देऊन सांगितलं की या मोहमायेत तुला अडकायचं नाही. आणि सावतामाळी त्याच पद्धतीने भगवंता परमात्म्याशी लीन होऊन त्यांची सेवा करायचे. हा संपूर्ण संसार आपण जे करतो की नाही, तो संसार करत असताना सुद्धा यात कशातच गुंतायचं नाही. या पद्धतीने आपण घरी सुद्धा भगवंताची सेवा केली तर भगवंताला ती मान्य. परंतु आता भगवंतानी विचार काय केलेला आहे की ज्ञानेश्वराला आणि नामदेवाला कळलं पाहिजे तुम्ही एकटेच भक्त नाहीत, अजून कोणता तरी भक्त. आणि बोलता बोलता नामदेवाशी आणि ज्ञानेश्वर माऊलीशी भगवंत बोलता 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 एकदम सुटले आणि जे पळायला लागले तर ते पळत 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 इतक्या जोरात पळत निघाले. आणि जोरात पळत निघाले नंतर नामदेव विचार करतात भगवंत चालले, ज्ञानेश्वर विचार करतात भगवंत चालले. आपल्याला त्यांना शोधलं पाहिजे. थोडक्यात काय, भक्त आणि परमात्माला पण डाव खेळतात. परमात्मा खूप पळाले, विठ्ठल पळाले 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 आणि थेट ज्या ठिकाणी
या सावतामाळी शेत नांगरत होता तिथं आले पळत पळत. धापा टाकतायत आणि धापा टाकत टाकत भगवंतानी सावतामाळ्याला सांगितलं की अरे तू एक काम कर ना, माझ्या मागे 2 चोर लागलेत आणि काही करून मला लपव, मला लपायचंय. त्या चोरांनी मला शोधलं नाही पाहिजे. सावतामाळ्यांनी मान वळून बघितलं, ओळखलंय प्रत्यक्ष परमात्मा. आणि त्या परमात्म्याला सांगितलं की परमात्मा तुला कुठं लपवणार, लपवण्यासारखी एकच जागा आहे. लगेच आपल्या छातीला छेद दिला, उघडी केली आणि लपा भगवंताला. हृदयामध्ये भगवंत गेले. आणि गेल्यानंतर काय झालं की पूर्ण एकदम पुन्हा हृदय बंद केलं, कारण भगवंताची लीला असते ती. तिथं गेले आणि भगवंताचा सोगा तेवढा बाहेर राहिला, बंद होताना. आणि ज्ञानेश्वर माऊली आणि नामदेव भगवंताला शोधत 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 त्याच मार्गाने गेले गेले म्हणून आले, बघितले तर सावतामाळ्याच्या जवळ आले आणि पुढे भगवंत गेल्याच्या कुठे खुणाच दिसेना. मग विचार करायला लागले इथं कुठंतरी लपले. तिथं अरे हे बघा इथं सोगा भगवंताचा दिसतोय. त्यावेळेला त्यांना कळून चुकलं की हा किती परमश्रेष्ठ भक्त आहे की यानं भगवंताला स्वतःच्या हृदयामध्ये जागा दिलेली आहे. आपली तर भक्ती काहीच नाही, म्हणजे आपली भक्ती सुद्धा याच्यासारखीच आहे. विनंती केली, भगवंता आमचा अहंकार गळन झालेला आहे, कृपा करा आणि बाहेर या. त्याच दुसऱ्याच क्षणाला भगवंत सोगा सोडून बाहेर आले. आणि आल्यावर नामदेव आणि ज्ञानेश्वर माऊली म्हणतात भगवंता तुमच्या लीला अपार आहेत, तुम्हाला फक्त हा भक्त सुद्धा आमच्याच तोडीचा आहे हे दाखविण्यासाठी तुम्ही ही लीला केली. आणि लगेच नामदेव आणि ज्ञानेश्वर माऊली सावतामाळ्याकडे वळले आणि त्यांना म्हणतात अहो पंढरपूर एवढ्या जवळ आहे, का बरं येत नाही तुम्ही. त्यावेळेला सावतामाळी सांगतोय की अरे मी कसा येणार, कारण बघा कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी. या शेतामध्ये असणारा कांदा मुळा भाजी यात तर मी विठ्ठल बघतो. लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी, ऊस गाजर रताळू अवघा माझा गोपाळू. मोठा नाडा विहीर दोरी अवघी व्यापिली पंढरी. सावता म्हणे केला मळा विठ्ठल पायी गोविंद गळा. थोडक्यामध्ये काय तर सावतामाळ्यांनी सांगितलं की अहो मी जे कार्य करतोय ते कार्य भगवंताचं कार्य आहे म्हणून करतो. शेतामध्ये जे जे पीक लावतो ते भगवंताचं आहे म्हणून त्याचा सांभाळ करतो. त्यामुळं भगवंताला भेटायला मला येण्याची गरज नाही वाटली, कारण भगवंताचंच तर काम करतोय मी. आणि भगवंताला जेव्हा पटलं की हा एवढ्या प्रामाणिक भावनेनं मला स्मरून त्याचं काम करतो, तेव्हा या भक्ताला भेटायला गेलं पाहिजे म्हणून प्रत्यक्ष परमात्मा त्याच्याकडे आले. एकात एक 2 कामं केलेले आहेत. इतर भक्तांना सुद्धा दाखवलंय याचं श्रेष्ठत्व काय आहे आणि याला सुद्धा सांगितलेलं आहे की तुझं स्वकर्म करत असताना मला स्मरून कार्य केलं म्हणून मी भेटायला आलेलो आहे. भगवंतानी त्यांच्यावर कृपा केलेली आहे. तशीच कृपा तुम्हा आम्हा सर्वांवर करो. आणि सावतामाळ्यासारखंच आपण आपल्या घरातलं कार्य करत असताना त्या भक्तीमध्ये रममाण हो, एवढेच आशीर्वाद आपल्याला भगवंताने देव, अशी आपण भगवतचरणी प्रार्थना करूया आणि आजच्या वाणीला विराम. गोपाल कृष्ण भगवान की जय. जात पात पंथ असो काही का ना, जात पात